नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात. न्यू आई एकविरा चषक 2024 स्पर्धेचा दुसरा दिवस. या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे आयोजक न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध. आजचा पहिला सामना आपल्या समोर येथे सुरू होतोय. आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर विरुद्ध चालू स्पोर्ट्स इताडे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न नवनाथ भोईर कडून, मात्र बॉल बॅटवर येत नाहीये. निर्धाव चेंडून सांगता केली आहे. या बॉलची सुरुवात केलेली आहे सामन्याची गोलंदाज योगेशनं. टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय आई एकविरा स्पोर्ट्स नांदकर संघाकडून घेण्यात आलेला आहे. सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल. सलामीचे फलंदाज नवनाथ आणि गौरव. जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडून पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला आहे. कबर्सच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत असताना फिल्डर चेंडू मागे आणि बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हात चौकार. स्ट्रॉंग झोन आहे खऱ्या अर्थानं नवनाथ भोईरचा. स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफ साइडला नेहमीच चांगला खेळत आलेला आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अतिशय सुंदर फटका. पहिला बॉल निर्धाव होता, मात्र लगेच दुसऱ्या बॉलवर चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. दरम्यान या ठिकाणी अक्षय कोळी यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. नांदकडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली गेली होती. जागा बनवून पुन्हा एकदा ऑफसाईडला इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. चांगलं बॅटल रंगताना दिसतंय. पहिल्या बॉल पासून गोलंदाज योगेश आणि फलंदाज नवनाथ भोईर यांच्या दरम्यान. पहिला बॉल डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला थोडा समोर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. एक चौकार ठोकलाय खरा, परंतु त्या व्यतिरिक्त 3 निर्धाव चेंडू देखील खेळलेले आहेत. म्हणजेच गोलंदाज थोडासा वरचढ ठरताना दिसतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आई एकविरा नांदकर संघ एक युवा खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि या मैदानावर विशेषतः नेहमीच चांगली कामगिरी करत आलेला आहे. हा संघ कुठल्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता आई एकविरा नांदकर संघामध्ये आहे. जानू स्पोर्ट्स इताडे संघ या हंगामामध्ये जरूर काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करताना दिसलेला आहे, परंतु येथे सुरुवात थोडी शांत पाहायला मिळते. सुरेख बॉल होता. इनसाइड एज, विकेट किपरच्या हातात आणि धावचीची संधी गमावली गेली. अंडरआर्म थ्रो होता, मात्र तिन्ही यष्ट्या समोर असताना सुद्धा निशाणा चुकलाय. विकेट किपर जास्त दूरवर देखील नव्हता, यष्ट्या अगदी जवळ होत्या. संधी गमावली गेली आहे, परंतु आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी योगेश कडून पाहायला मिळते या पहिल्या ओव्हरमध्ये. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल नवनाथ. यावेळेला फटका सुंदर आहे. इनफिल्डच्या वरून बॉल जाईल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. चौकार. आज एकूण 12 संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत. ओमसाई आमणे लोणाड क्रिकेट संघटनेचे संघ आपल्याला ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पहिली मॅच आपल्या समोर आहे आई एकविरा नांदकर विरुद्ध जानू स्पोर्ट्स इताडे. इताडे संघ प्रथम बॅटिंग करत असताना पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या बिनबाद 8. नवीन षटकाला सुरुवात करतोय नांदकर संघाकडून गोलंदाज अनिकेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गौरव. ऑन द राईट सुरेख फटका आहे, परंतु लॉंग ऑनला फिल्डर आहे. पॉवर प्लेची समाप्ती झाली आणि त्यामुळेच आता सीमा रेषेवर जास्त खेळाडू पाहायला मिळत आहेत. मात्र सर्कलच्या आत आपण बघायला गेलो तर तब्बल 4 खेळाडू आहेत.
यष्टीरक्षक आणि गोलंदाजा व्यतिरिक्त म्हणजेच 5 खेळाडू हे सीमारेषेवर तैनात आहेत स्पर्धेच्या नियमांनुसार. यानंतरचा सामना असेल जय हनुमान चौधरपाडा विपक्ष जय बजरंग सावंत. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं आहे. त्यानंतर आजचा तिसरा सामना मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध NK स्पोर्ट्स खांडवळ असा असणार आहे. चौथी मॅच जय भोलेनाथ आमनेपाडा विरुद्ध आई गावदेवी लोणाड. त्यानंतर बाळगोपाल सोनाळेपाडा विरुद्ध स्पार्टन ग्रुप सांगे. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना योगेश 11 आमने विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स वालशीन. बॉल हवेत आहे मात्र बॉल गॅप मधून आणि इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये देखील ऑफसाईडला वारंवार खेळण्याचा प्रयत्न चालू होता. हे वैशिष्ट्य आहे खऱ्या अर्थानं. थोडी जरी विट मिळाली तर ऑफसाईडला फार चांगले फटके खेळतोय नवनाथ भोईर. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर थोडं स्ट्रगल देखील केलं मात्र 2 चौकार देखील ठोकले आणि चौकार षटकारांमध्येच डील करताना दिसतोय. एकही धाव त्याने पळून घेतलेली नाहीये. 2 चौकार मारलेत आणि 1 षटकार. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून अफलातून फटका नवनाथ भोईरच्या बॅटमधून. 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या आकड्यावर. 15 रन्स विदाउट लॉस. अनिकेत पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा जागा बनवली यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक. 3 खेळाडू सज्ज आहेत. ओ माय गॉड कॅच ड्रॉप होते. सोपा झेल होता खरं तर. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा आहे. भव्य दिव्य स्वरूपाचं आयोजन आहे आणि एवढ्या चांगल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड देखील तेवढा चांगला दाखवावा लागणार आहे. तेव्हाच तुमचा संघ पुढे वाटचाल करेल. खेळाडू थोडासा इंजर्ड देखील झालाय असं वाटतंय. खरं तर 3 नाही तर 4 खेळाडू जमले होते झेलसाठी. स्वतः गोलंदाज देखील प्रयत्नशील होता परंतु कव्हर्स मधून फिल्डर आले होते. त्यांनी कॉल दिला मात्र झेल अखेर धरतीला दान झालाय. नवनाथला जीवदान मिळते. मागच्या षटकामध्ये देखील त्याला संधी मिळाली होती. धावचित होता होता तो वाचलाय आणि आता झेल ड्रॉप झालाय. म्हणजेच काय तर नशिबाची साथ मिळते फलंदाज नवनाथला. दुसरीकडे योगेश आहे ज्यानं फक्त 1 चेंडूचा सामना केलाय. 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 16. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये जानू स्पोर्ट्स इताडे संघ आई एकविरा नांदकर संघाविरुद्ध. नांदकर मध्ये स्पर्धा रंगते आणि नांदकरचा संघ मैदानामध्ये पहिल्याच मॅच मध्ये ऍक्शन मध्ये आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो यावेळेला फ्लिक केलाय. टायमिंग अफलातून आहे परंतु तिकडे फिल्डर उपस्थित अँड ही इज टेकन इट. दॅट्स अ व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद. झालाय. फटका तर चांगलाच खेळला होता. टायमिंग देखील चांगलं जुळालं होतं. फ्लिक शॉट परंतु डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करू शकलेला नाहीये. पहिल्या विकेटचं पतन झालंय. गौरवला विशेष काही करता आलं नाही. फक्त 1 धाव जोडल्यानंतर तो माघारी परतलाय. धावसंख्या 1 बाद 16. नवीन बॅटर दैवत वेळेकर इताडे संघाचा पॉवर हिटर आणि या हंगामामध्ये दैवत बऱ्याच सामन्यांमध्ये चांगला खेळताना दिसलेला आहे. विशेषतः सिटी इमर्जिंग क्रिकेटमध्ये देखील चांगली बॅटिंग त्याने केलेली आहे. अमान स्पोर्ट्स संघासाठी खेळत असताना भरपूर सराव आहे इताडे संघाचा या हंगामामध्ये. ओ काय बॉल होता. भन्नाट वेग. स्किड होऊन बॉल निघून गेलाय. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता मात्र बॉल बॅटला फुंकर घालत असताना थेट विकेट किपरच्या हातात नेदाव चेंडूची सांगता होतीये. नांदकर संघाचे युवा खेळाडू प्रभावित करतायत. लांब लचक असं बॉलिंग रनअप आहे. अगदी सर्कलच्या बाहेरून बॉलिंग रनअप स्टार्ट होतंय. गोलंदाज अनिकेतचं आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च केल्यात. 1 षटकार आलेला आहे या षटकामध्ये मात्र तदनंतर खूप चांगलं कमबॅक त्याने केलंय. विकेट देखील प्राप्त केली. षटकातील शेवटचा बॉल हॅमर्ड केलाय स्ट्रेट टू द फील्ड. धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि परतावं लागेल दैवत वेळेकरला. बिग विकेट. धावचीच्या रूपात दैवत बाद. जानू स्पोर्ट्स इताडे संघाला हा दुसरा धक्का लागतोय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. फटका तर चांगलाच होता परंतु गॅप शोधता आला नव्हता आणि फार वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता फिल्डरकडे. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. कव्हर्स मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर गोलंदाजानं चेंडू हातात आल्यानंतर लगेच चेष्टा उद्ध्वस्त केलेल्या आहेत आणि क्रीजमध्ये पोहोचण्याची संधी नव्हतीच. खऱ्या अर्थानं तिथे धावच उपलब्ध नव्हती. फार जास्त धोका
पत्करला गेला होता दैवत वेळेकरनं आणि अखेर दैवतला माघार घ्यावी लागते. शून्यावर बाद होतोय दैवत वेळेकर. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 बाद 16. इताडे संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल गोरख भोईर यांच्याकडून. न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध संघाची ही स्पर्धा आपल्याला नांदकरच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रंगताना दिसते. आणि ह्या हंगामामध्ये आपण बघतोय की खेळपट्टी देखील नव्यानं तयार करण्यात आलेली आहे. खरं तर हे फार जुनं मैदान आहे. अनेक स्पर्धा या मैदानावर आपण पाहिलेल्या आहेत. पण ह्या हंगामामध्ये खेळपट्टी थोडी बदलण्यात आलेली आहे, नव्यानं निर्माण करण्यात आलेली आहे. या अगोदर देखील कॉन्क्रीट विकेट होती, परंतु कुठेतरी त्या खेळपट्टीमध्ये बाउन्स फार कमी पाहायला मिळायचा किंवा डबल बाउन्स पाहायला मिळायचा. नवीन षटकातील पहिला बॉल लॉफ्टेड फटका इनफिल्डला क्लिअर केलंय. टायमिंग परफेक्ट तर नाहीये, परंतु गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. दुरून फिल्डर आलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मधून. चेंडूची फेक होईपर्यंत येथे मिळत आहेत 2 धावा. शुभम गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय तिसऱ्या षटकामध्ये. प्रत्येकी 4 षटकांचा हा सामना. यानंतरचा सामना असेल जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग सावत. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये ही स्पर्धा पार पाडली जात आहे. क्रिकेट खेळासाठी आदर्श परिस्थिती नांदकरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाजीसाठी सज्ज ऋतिक. चॉप करण्याचा प्रयत्न होता, हा बॉल मात्र स्वेर आहे. वाईट यॉर्करचा प्रयत्न जरूर केला गेला गोलंदाज शुभम कडून. शुभमच्या गोलंदाजीमध्ये एक ॲग्रेशन आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं. विकेट टेकिंग त्याची ॲबिलिटी त्याला खास बनवते. लढवय्या खेळाडू आहे शुभम जाधव. स्लोवर बॉल येते, जोरदार अपील होतंय कॉट बिहाइंड साठी, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. मला वाटतं फलंदाजाच्या शरीराचा स्पर्श घेतल्यानंतर चेंडू विकेट कीपर कडे गेलाय. गुड चेंज ऑफ पेस, क्लेवर पीस ऑफ बॉलिंग. अगोदरच फलंदाजाने ठरवलं होतं की स्वीप फटका खेळायचा आहे, परंतु बॉल संत गतीनं आला आणि त्यानंतर थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. यावेळेला शॉर्ट बॉलचा वापर, परंतु दिशा भरकटली गेली आहे. हा दुसरा वाईट बॉल आहे या षटकातील. अवांतर धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 20 या आकड्यावर. जानू स्पोर्ट्स इताडे संघ प्रथम बॅटिंग करत असताना आई एकविरा नांदकर संघाच्या विरोधात. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे. यानंतर जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग सावत अशी दुसरी लढत आपल्या समोर असेल. काल या स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे आणि काल न्यू एकविरा सावत संघच विजेता ठरलेला आहे, जो या स्पर्धेचा आयोजक संघ आहे. स्वतःच्याच स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी त्यांनी केली आहे. अंतिम 3 मध्ये ते दाखल झालेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन स्मॅश केलाय. फटका सुंदर आहे, परंतु गॅप मिळत नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन, थोडं हेजिटेशन आहे दुसऱ्या धावेसाठी. ओव्हर थ्रो, एक धाव येथे मिळेल. आधी दुसरी धाव घ्यायची होती, परंतु नंतर बघितलं की क्षेत्ररक्षण चांगलं होते, त्यामुळेच माघार घेतली होती. नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाजानं सुखरूप क्रीजमध्ये पोहोचला. गोलंदाजाने फेक केली, यष्ट्यांवर चेंडू आदळला होता, परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. उलट एक आणखी धाव तेथे खर्च करण्यात आलेली आहे. 2 धावा मिळत आहेत फलंदाज ऋतिकला. या 2 धावांनी ऋतिक 4 धावांवर जाऊन पोहोचलाय. नवनाथला आता मात्र ऑफ स्ट्राईकच ठेवलं गेलंय. मागच्या काही चेंडूंपासून तो नॉन स्ट्रायकर सेंडलाच पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल अगदी स्लॉट मध्ये लॉफ्टेड फटका. यावेळेला लॉंग ऑनला, वाईडिश लॉंग ऑनला सॅम कडून थोडी मिसफील्ड होते. या चुका मागात पडू शकतात. एक धाव ही लाख मोलाची ठरणार आहे. क्रिकेटचा खेळ आहे, प्रत्येक धावेला अनन्यसाधारण महत्व असतं. एका धावेचं रूपांतरण पुन्हा एकदा 2 धावांमध्ये करण्यात आले. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले 24 वर. 24 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्या तिसरं षटक प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेला मोठा फटका आहे, स्विंग केला ऑन साइडला. तिकडे सीमारेषा देखील लांबवरची आहे आणि पकडला गेलाय झेल. फलंदाज फेल.
दिलं. बाद होण्यापूर्वी ऋतिकनं संघाची धावसंख्या 3/24. नवीन फलंदाज अक्षय सुरेकर. अक्षय सुरेकर खरं तर एक मोठं नाव म्हणावं लागेल आपल्या या आमणे लोणाड विभागातील. अप्रतिम बॉल, काय बॉल होता यावेळेला. बन्नाट वेग आणि थोडा एक्स्ट्रा बाउन्स. गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न फसतोय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय. जानू स्पोर्ट्स इताडे संघाची धावसंख्या फलकावर पाहायला मिळते 3/24. फक्त प्रतिषटक 8च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. कौतुक करावं लागेल नांदकर संघाच्या युवा गोलंदाजांचं, ज्या पद्धतीने आतापर्यंत त्यांनी मारा केलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काही चुका जरूर पाहायला मिळालेल्या आहेत. पंचांच्या भूमिकेत निरंजन सावंत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचे पार्टनर बघा. प्रेक्षकांना विनंती असेल, आपण मैदानामध्ये प्रवेश करू नये. पाणी जरी घेऊन जायचं असेल तर खेळाडूंनी घेऊन जायचं आहे. प्रेक्षकांनी मैदानामध्ये प्रवेश करू नये, यापुढे लक्षात घ्यायचं आहे, नाहीतर कदाचित तुमच्या संघाला पेनलाइज करण्यात येईल. शिस्तबद्ध स्पर्धा हे आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध यांच्या माध्यमातून न्यू आई एकविरा चषक 2024. खूप चांगली व्यवस्था क्रिकेट रसिकांसाठी देखील करण्यात आलेली आहे. चांगले स्टँड्स, चांगले प्रेक्षक कक्ष उभारण्यात आलेले आहेत. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. शेवटच्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाजीसाठी धीरज. पहिलाच बॉल, ज्युसी हाफ वॉली, कडक फटका, बॉल जाईल सीमारेषा पार. अफलातून षटकार. फुल टॉस बॉल आणि बॉल हा देखील चाललाय आउट ऑफ द पार्क. आणखी एक षटकार. मोठी इनिंग्स खेळत असताना सलामीवीर नवनाथ 10 चेंडूंचा सामना केलाय आणि 27 धावा आतापर्यंत त्याने कुठून काढलेल्या आहेत, ज्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. अगोदर ऑफ साइडला षटकार ठोकला, त्यानंतर फ्रेंडली फुल टॉस होता. ऑन साइडला वाईड ऑफ डीप मिड विकेट, लांब वरची सीमारेषा देखील क्लिअर केली आहे. मी उल्लेख करत होतो की ऑफ साइडला फार स्ट्रॉंग आहे, परंतु ऑन साइडला देखील तेवढेच चांगले फटके तो खेळू शकतो हे दाखवून दिले. यावेळेला समोर उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. उत्तुंग फटका, सलगचा तिसरा षटकार. नवनाथ भोईर ऑन फायर. या स्पर्धेतील उडवायला सुरुवात केलेली आहे. फलंदाज नवनाथ भोईरनं काय फटकेबाजी पाहायला मिळते. चेंडूच्या मेरिटवर खऱ्या अर्थानं कशा प्रकारे फलंदाजी केली जाते याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जेव्हा चेंडू समोर पडतायत तेव्हा मात्र समोरच फटके खेळले जात आहेत. सरळ बॅटनं फटके खेळले जात आहेत. आधी वायडिश लॉंग ऑफला षटकार ठोकला, त्यानंतर फुलटॉस बॉल वायडिश डीप मिड विकेटला फेकून दिला सीमारेषा पलीकडे, आणि आता समोर बॉल होता. पुन्हा एकदा थोडी जागा बनवली आणि समोरच्या बाजूनं अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हा उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. 3 क्लासिक षटकार सलग 3 बॉल्स मध्ये. अप्रतिम बॅटिंग. धावसंख्या 42. यानंतरच्या सामन्याच्या टॉस साठी उपस्थित राहायचंय जय हनुमान चौधरपाडा आणि जय बजरंग सावध, दोन्ही संघांचे कर्णधार. ज्या संघाचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहणार नाहीत त्या संघाला पेनलाइज केलं जाईल.
तीनच चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूनंतर लगेच इथे टॉस केला जाईल. गोलंदाजावर प्रचंड मानसिक दडपण आलेलं आहे, कारण जबरदस्त धुवाधार बॅटिंग चालू आहे नवनाथ कडून. आणखी एक चांगला स्ट्रोक यावेळेला ऑल अलॉंग द ग्राउंड. ड्राईव्ह केला, मी स्पीड होते डीप एक्स्ट्रा कव्हरला, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हात चौकार. पाहायला मिळाल्या होत्या तेवढ्या, आता किंबहुना त्याहीपेक्षा जास्त धावा कदाचित या षटकामध्ये पाहायला मिळतील. पहिल्या 4 बॉल्स मध्ये आलेल्या आहेत 22 धावा. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वर. एक चांगली धावसंख्या आता फलकावर पाहायला मिळते जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडून, आणि याचं सारं श्रेय द्यावं लागेल सलामीवीर नवनाथ भोईरला. खरं तर सुरुवातीला तो थोडासा अडकलताना दिसला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार ठोकले होते, पण 4 डॉट चेंडू देखील खेळले होते. योगेशनं चांगला मारा केला होता पॉवर प्ले मध्ये. मात्र या षटकामध्ये अप्रतिम फलंदाजी, जागा बनवली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल चांगला आहे, यावेळेला चेंडूपर्यंत पूर्णपणे पोहोच नाहीये. खोलवर टप्प्याचा बॉल, वेगवान बॉल होता, बॅट्समनला बीट केलंय. पहिला निर्धाव चेंडू येतोय शेवटच्या षटकामध्ये, मात्र फार खर्चिक षटक राहिलंय आतापर्यंत धीरज कडून. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्या होत्या, त्यानंतर अनिकच षटक देखील चांगलं राहिलं होतं, त्याने देखील फक्त 8च धावा खर्च केल्या होत्या, आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील 8च धावा आलेल्या होत्या. फुलटॉस बॉल आहे, यावेळेला ड्राईव्ह केलाय, बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला, तिथे फिल्डर उपस्थित. ओ हो हो, चेंडू अडवला, परंतु पाय सीमा रेषेला स्पर्श होतोय, आणि हा देखील चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार. चला, जय बजरंग सावत आणि जय हनुमान चौदरपाडा दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस साठी या. चौदरपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. जय बजरंग सावत टीमचे कॅप्टन, आपल्याला शेवटचा कॉल आहे. चालू सामन्यातील सेकंड इनिंग्सला जर सुरुवात झाली, पहिला बॉल डिलिव्हर केला गेला तर 100% पेनल्टी असेल, 2 धावांची पेनल्टी असेल. जय बजरंग सावत संघाचे कॅप्टन लक्षात घ्या. न्यू आई एकविरा सावध संघाचं हे दमदार आयोजन आपल्या समोर आहे. न्यू आई एकविरा चषक 2024. ऑर्गनायझिंग कमिटी महेंद्र पाटील, खंडू पाटील, किरण पाटील, दिगंबर माळी, निखिल पाटील, हरीश मात्रे, पंकज दळवी, प्रतीक दळवी, सत्या पाटील, आशीर्वाद तिस्कर, हेमंत पाटील, दयेश पाटील, विशाल पाटील, भावेश दळवी, प्रवीण पाटील, मंगेश मात्रे, अक्षय पाटील, हरीश पाटील आणि परेश पाटील, या संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीकडून सर्व क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे हार्दिक स्वागत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या 3 षटकांमध्ये. फलंदाजांना जास्त डोकं वर काढण्याची संधी मिळाली नव्हती, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षरशः बरसताना दिसला सलामीचा फलंदाज जानू स्पोर्ट्स इताडे संघाकडून नवनाथ भोईर, ज्याच्याकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे. तो अनुभव त्याने खऱ्या अर्थानं पणाला लावलाय आपल्या संघासाठी, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आणि एक मोठी धावसंख्या फलकावर लावण्यात आलेली आहे. 4 ओव्हर्समध्ये 50 धावांचा टप्पा येथे पार केला गेलाय. 51 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता आई एकविरा नानकर संघाला. नानकर संघाकडे देखील बॅटिंग मध्ये ती फायर पॉवर आहे. 4 ओव्हर्समध्ये 51 धावा चेस केल्या जाऊ शकतात. जवळपास 13ची सरासरी राखायची आहे. 12.75 प्रति षटक. सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजीची आवश्यकता असणार आहे. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल होत आहेत. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय, जय बजरंग सावत टीमच्या कॅप्टनला आपण त्वरित टॉस साठी यायचं आहे, अथवा आपल्याला 2 धावांची पेनल्टी असेल. लक्षात घ्या, प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. जय हनुमान चौदरपाडा संघ उपस्थित आहे, परंतु जय बजरंग सावत संघ आपली उपस्थिती आपण दाखवलेली नाहीये. स्पर्धेचं थेट प्रक्षेपण क्रिकेट रसिक एन्जॉय करतायत घर बसल्या देखील. ऑनलाईन SK एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवर सर्व ऑनलाईन व्ह्यूअर्सचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाजीला सुरुवात करेल अक्षय सुरेकर, फ्रंटलाईन गोलंदाज. नेहमीच आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अक्षयला गोलंदाजी करताना बघितलेला आहे आणि बऱ्याचदा त्याने चांगली सुरुवात करून दिलेली आहे.
विकेट टेकिंग गोलंदाज आहे अक्षय सुरेकर. सलामीची जोडी समीर आणि यतीन, दोन्ही चांगले स्ट्रोक प्लेयर्स आहेत आणि या मैदानाची चांगली माहिती देखील नांदकर संघाच्या खेळाडूंना आहे, त्यांच्या फलंदाजांना आहे. त्याचा कितपत फायदा आता फलंदाजीमध्ये ते घेतील हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं ठरणार आहे. डावाला सुरुवात होते. पहिला बॉल सामना करेल समीर. पहिल्याच बॉलवर इनसाइड एज, विकेट कीपरच्या अगदी डावीकडून बॉल निघून जातोय. शॉट फाईन लेगला तिथे फिल्डर उपस्थित आहे. बॉल आडवेपर्यंत मिळते. एक धाव. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. थोडासा सुदैवी देखील ठरलाय फलंदाज समीर, कारण इनसाइड एज लागली होती आणि बऱ्याचदा आपण बघत असतो की बॉल एष्ट्यांवर देखील आदळतो, प्लेडाऊन होतात फलंदाज, परंतु इथे तसं काही घडलेलं नाहीये. थोडीफार नशिबाची साथ मिळणं देखील गरजेचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते आपण पहिल्या डावामध्ये बघितलं. नवनाथचा एक सोपा झेल ड्रॉप झाला होता, धावचीची संधी गमावण्यात आली होती विकेट कीपर कडून आणि त्याचा फार मोठा भुर्दंड भोगावा लागलाय नांदकर संघाला. शॉर्ट बॉल आहे, पुल केलाय, फिल्डर थोडा दूर आहे, पूर्णपणे कॅरी होत नाहीये. पहिल्या बाउन्सवर फील्ड केला जातोय. डीप स्क्वेरिश मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव येथे मिळते. स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज यतीन. खरं तर हा थोडा कमजोर बॉल होता आणि ज्या पद्धतीचा आपण बघतोय की क्षेत्ररक्षण आहे, पॉवर प्ले चालू आहे, शॉर्ट बॉलचा फायदा घेणं गरजेचं होतं. जिथे जिथे संधी मिळेल नांदकर संघाच्या फलंदाजांना धावा जोडण्याची, तिथे तिथे धावा जोडाव्या लागतील, चौकार षटकार हे खेळावे लागतील, तेव्हाच 4 ओव्हर्समध्ये 51 धावांचा जो पल्ला आहे तो त्यांना गाठता येऊ शकतो. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, ओव्हरपिच बॉल, बॉटम हँडचा वापर केलाय, लॉफ्टेड फटका, बॉल गॅप मधून ट्रॅव्हल होतोय आणि एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमा पार, खणखणीत चौकार. नेत्रदीपक फटका समीरच्या बॅटमधून. डीप मिड विकेटला फिल्डर जरूर आहे, मात्र फिल्डरला संधी दिली नाहीये, त्याच्या डावीकडून बॉल काढलाय. यावेळेला मात्र प्री मेडिटेटिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडा इम्प्रोवाइज पद्धतीनं खडे खडे स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड लागली आहे. शॉट दरम्यानला फिल्डर उपस्थित होता. एक धाव तिथे मिळते. धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावर जाऊन पोहोचले. प्रति षटक 12.75 ची सरासरी राखायची आहे. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं आहे. एक चौकार आलाय, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत अक्षय सुरेकरच्या षटकामध्ये. आणखी एखादा चौकार किंवा षटकार जर आला तर जी आवश्यक धावगती आहे तिथपर्यंत आई एकविरा नांदकर संघ पोहोचू शकतो. एक फिल्डर लॉंग ऑफला तैनात आहे, एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आले. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र दिशा भरकटलेला बॉल आहे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. पहिली अवांतर धाव खर्च केली गेली अक्षय सुरेकर कडून. वेग चांगला आहे अक्षय सुरेकर कडे, अनुभवाची कुठल्याही प्रकारची कमतरता नाहीये. गेली कित्येक वर्ष अनेक मैदानं गाजवत आलेला आहे अक्षय सुरेकर आणि बऱ्याचशा सामन्यांमध्ये इताडे संघाकडून सामनावीराचा मानकरी अक्षय सुरेकर ठरलेला आहे. पॉवर प्ले मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याची राहिलेली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला वाईड यॉर्कर चॉप केलाय, कॅप मिळत नाहीये. बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव तेथे देखील कंप्लीट करण्यात आली आहे. चांगली बाब ही आहे नांदकर संघासाठी की त्यांचे फलंदाज डॉट चेंडू खेळत नाहीत. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या ओव्हरमध्ये. धावसंख्या बिनबाद 9. येथून आणखी 42 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, ही पहिली मॅच आपल्या समोर रंगते. यानंतर जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग सावत. सावत संघाला 2 धावांची पेनल्टी असेल, कारण टॉस साठी कॅप्टनने उशीर केलेला आहे. यावेळेला खोलवर टप्पा होता, परंतु उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. वाईट बॉलवर देखील बॅट फिरवली गेली होती. ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न होता समीरचा, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठलाही संपर्क नव्हता. अवांतर धाव मिळाली. धावसंख्या 10. रंगतदार लढतीची अपेक्षा आहे सर्व क्रिकेट रसिकांना आणि सकाळपासूनच आता क्रिकेट रसिकांची येथे गर्दी वाढायला सुरुवात झालेली आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हो, चुकीच्या फटक्याची निवड. पूर्ण लांबीचा बॉल होता. अगोदरच ठरवलं होतं स्वीप करायचं आहे फ्रंटफुटला कमिट होत असताना, मात्र बॉल बॅटवर आलेला नाहीये. निर्धाव चेंडू आणि याचबरोबर पहिलं षटक झालंय समाप्त. धावसंख्या बिनबाद 10. उर्वरित 3 षटकांमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता आई एकविरा सावत संघाला. आपण पुढील सामन्याच्या टॉस कडे वळत आहोत. अक्षय कोळी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. गावदेवी स्पोर्ट्स नांदकर संघाचे पैलू खेळाडू, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्वर्गीय
आरोही खंडू पाटील टॉस बॉक्स मध्ये टॉस आपण करीत आहोत. एका बाजूला न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध आहे आणि एका बाजूला न्यू आई एकविरा चषक. तर न्यू आई एकविरा चषक किंवा न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध असा कॉल द्यायचा आहे. न्यू आई एकविरा चषक असा कॉल सावध संघाच्या कॅप्टनने दिलाय आणि ते चाललेलं आहे. तर टॉस विनिंग कॅप्टनला आपण देत आहोत शीतपेय. सुरेंद्र दळवी सावध यांच्या माध्यमातून हे देण्यात आलेलं आहे. थँक्यू सो मच अक्षय. कॅप्टन आपण फक्त निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंग. येस थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील या महत्वाच्या मॅचसाठी. तर जय बजरंग सावध संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. टॉस सेरेमनीमध्ये आपण शीतपेय देतोय टॉस विनिंग कॅप्टनला. कस्तुरी बिअर शॉपचे मालक सुरेंद्र काथोड दळवी यांच्याकडून ते लाभलेलं आहे. त्याबद्दल त्यांचे शतशः आभार. ऐसा चेक ड्राईव्ह होता ऑन द राईज. जास्त जोरात खेळण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित बॉल थोडासा संत गतीने आला होता. थोडा लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच सरते शेवटी स्ट्रोक चेक करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. एक धाव इथे मिळाली आहे फलंदाजाला. धावसंख्या झाली आहे 11. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 51 धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानामध्ये. आई एकविरा नानकर संघाकडून गोलंदाजी करतोय दैवत. हो कमजोर बॉल होता. फुल टॉस मात्र अचूक टायमिंग साधता आलेला नाहीये. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. डीप मध्ये तिथे फिल्डर पोहोचतो. शॉट फाईन लेगच्या दिशेतून. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा येथे मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा देखील फार महत्वाच्या आहेत. अधूनमधून मात्र चौकार षटकार येणं देखील तेवढंच गरजेचं असेल जर नानकर संघाला हा सामना जिंकायचा असेल. आणि परफेक्ट लेंथ होती. समीरला अजिबात चेंडू उमगला नाही. प्रेशर वाढत चाललंय फलंदाजांवर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्टेप्स मध्ये कदाचित थोडासा चुकला असावा. डेड बॉलचा इशारा पंच सावंत यांचा येतोय. धावफलकावर धावा झळकतायत. बिनबाद 13. फक्त 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडूंमध्ये तब्बल 38 धावांची आवश्यकता आहे आई एकविरा नानकर संघाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल पाहिला आणि सोडून दिला कारण हा बॉल स्वेअर आहे. उजव्या स्टिच्या अतिरिक्त बाहेर चेंडूची पिचिंग लाईन खराब होती. चांगलं षटक खरं तर आतापर्यंत हाताळलं एक गोलंदाज दैवत वेळेकरनं. इताडे संघाकडे चांगले अनुभवी खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यामध्ये दैवत आहे. नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. नवनाथने बॅटिंग अफलातून केली. 37 धावांची अप्रतिम खेळी साकारली फक्त 13 चेंडूंचा सामना करत असताना. आणि त्याच्याच खेळीच्या जोरावर एक मोठी धावसंख्या फलकावर लावली आहे. 4 षटकांमध्ये 50 धावा इताडे संघानं. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल. लॉंग ऑफचा फिल्डर आतमध्ये आलाय मिड ऑफला आणि शॉट फाईन लेगला जो खेळाडू होता तो आता सीमा रेषेवर तैनात करण्यात आलेला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये तिकडे फिल्डर तैनात करण्यात आलाय. एक डीप स्क्वेअर लेग आहे. एक डीप मिड विकेट आहे. एक वाईडिश लॉंग ऑनला देखील खेळाडू तैनात पाहायला मिळतोय. आतमध्ये येणारा बॉल चेंडू बॅटला बीट करत असताना विकेट कीपर कडे मात्र विकेट कीपर देखील चुकताना दिसतोय. एक धाव मिळते 22च्या रूपात. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय दोन्हीही सलामीवीरांना. दैवतनं ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्याच अनुषंगानं हा चेंडू देखील टाकण्याचा प्रयत्न केला. चाणाक्ष खेळाडू आहे दैवत वेळेकर. साईनाथ देखील संघात आहे. आणखी एक अनुभवी खेळाडू आणि थोडंसं पारड जड होत चाललेलं आहे इताडे संघाचं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. धावसंख्या 15. आणखी 36 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल सामना करेल यतीन. त्रिफा उद्ध्वस्त. जबरदस्त बॉल. परफेक्ट यॉर्कर. फार जास्त अक्रॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिन्ही एष्ट्या खुल्या केल्या होत्या. फलंदाजांना आमंत्रित केलं होतं गोलंदाजाला एष्ट्यांवर गोलंदाजी करण्यासाठी आणि काय जबरदस्त बॉल टाकलाय दैवतनं. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. फलंदाज बाद.
यॉर्कर त्याने टाकला होता तो उजव्या यष्टीच्या बाहेर होता समीरच्या विरोधात, मात्र यावेळेला यष्ट्यांचा वेध घेणारा परफेक्ट यॉर्कर होता आणि वेग एवढा होता की फलंदाजाची बॅट फिरण्यापूर्वीच बॉल यष्ट्यांना जाऊन धडकला होता. अप्रतिम गोलंदाजी दैवत वेळेकर कडून. खरं तर या मॅच मध्ये बॅटनं काही योगदान दैवतला देता आलं नव्हतं, शून्यावर तो बाद झाला होता, मात्र गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय. 15 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय आई एकविरा नांदकर संघाला. आणखी 36 धावा बनवायच्या आहेत विजयाकरिता, फक्त 13 इथून चौकार षटकारांची भाषाच बोलावी लागणार आहे फलंदाजांना. अधिकाधिक चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील. नवीन बॅटर ऋतिक. आणखी एक वेगवान बॉल होता, परंतु हा बॉल थोडा डाव्या यष्टीच्या बाहेर निघून जातोय, वाईटचा इशारा. चांगलं यष्टीरक्षण त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून पाहायला मिळते. अभिषेक यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. डाव्या यष्टीच्या बाहेर बॉल होता आणि विकेट किपर कडून येथे चूक घडली असती तर हा चौकार देखील गेला असता, कारण फाईन लेगला फिल्डर नाहीये. जो फिल्डर आहे तो लॉंग लेग सीमारेषे जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला जास्त प्रोटेक्शन आहे, ऑफ साइडला 4 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत आणि एक सीमारेषेवर तैनात आहे. वरची कडा लागली टॉप एज. ओ यावेळेला खराब क्षेत्ररक्षण शॉट फाईन लेगच्या दिशेनं, बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा नशिबाचा चौकार. साथ मिळाली फलंदाज ऋतिकला आणि 4 धावा देखील मिळत आहेत. चौकार आलेला आहे. धावा येणं गरजेचं आहे नांदकर टीमसाठी. धावा कशा येत आहेत या गोष्टीला आता महत्व दिलं जाणार नाहीये. पहिल्या षटकामध्ये देखील आल्या 10 धावा आणि दुसऱ्या देखील आल्या 10 धावा. एकूण धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 20 आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये तब्बल 31 धावांची आवश्यकता आहे. समीकरण खडतर आहे, नो डाऊट अबाउट दॅट, पण अशक्य तर नाहीये. 12 बॉल्स मध्ये 31 धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. आणि जी खेळपट्टी आपण बघतोय फार वेगवान खेळपट्टी दिसते. फार वेगानं बॉल टप्पा पडल्यानंतर फलंदाजाकडे येत आहेत. बरेचसे चेंडू स्पीड होताना दिसलेले आहेत. दैवतचा देखील स्पीड आपण बघितला मागच्या ओव्हरमध्ये फार चांगला पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयनं देखील खूप वेगवान गोलंदाजी केली होती आणि आता नवीन गोलंदाज ऋतिक येतोय. पहिला बॉल राऊंड द विकेट. अगदी ओव्हर पिच लॉफ्टेड फटका, जास्त ताकद नाहीये फटक्यामध्ये. लॉंग ऑनला फिल्डर, जबरदस्त कॅच, फलंदाज बाद. तिथे अंत होतोय. लॉंग ऑनला क्लिअर करू शकला नाहीये. खरं तर हा बॉल अगदी त्याच्या पुढ्यात पडला होता. ओव्हर पिच बॉल होता. संधी तर होती, परंतु जास्त ताकदीनिशी फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. फक्त चिप शॉट प्रमाणेच त्याने फटका मारला होता. टायमिंगच्या जोरावर फक्त षटकार ठोकण्याचा प्रयत्न होता, परंतु शक्तीचा वापर करणं देखील गरजेचं होतं. लॉंग ऑनला खूप चांगला झेल स्वीकारलाय नवनाथ भोईरनं. नवनाथ आज फार चांगली कामगिरी करतोय. बॅट देखील त्याची तळपलेली आहे आणि आउटफील्ड मध्ये आता एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. 8 धावांचं योगदान देऊन बाद झालाय समीर. नवीन बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावर. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयाकरिता अजूनही 31 धावांची आवश्यकता आई एकविरा नांदकर संघाला. पुढचा बॉल राऊंड द विकेट. लोफल टॉस, जोरदार अपील होतंय. बॉल पायावर आदळलाय, मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. वाईड शॉट फाईन लेगला थोडंसं फबलिंग पाहायला मिळतंय. एक धाव येथे मिळेल. कदाचित बॅटला स्पर्श झालाय की काय नाही. लेग बाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अवांतर धाव मिळते. कदाचित यष्ट्यांना थोडासा मिस करत असावा हा बॉल, त्यामुळेच अपील फेटाळले पंचांनी. एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावफलक हलता राहील. सामना जिंकायचा असेल तर चेंडूची चामडी ही लोळवावी लागेल फलंदाजांना. तोच एकमेव पर्याय आहे. उडवलाय बॉल, परंतु तिकडे देखील फिल्डर उपस्थित आहे. डीप मिड विकेटला सुरेख कॅच, फलंदाज बाद.
तो इताडे संघाच्या बाजूनं एकीकडे फार जास्त अनुभव आपल्याला पाहायला मिळालाय तर दुसरीकडे युवा जोश आहे आणि अनुभव कुठेतरी वरचढ ठरताना दिसलाय. आणखी एक चांगला बॉल पुन्हा यॉर्कर लेंथवर चेंडूच्या हाताळणी होती. इनसाइड एज लागली. एक धाव जरूर मिळेल. एका धावेनं काही होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे आणि मोठे फटके येत नाहीत कारण गोलंदाजी खूप दर्जेदार पाहायला मिळते विशेषतः या षटकामध्ये. पहिल्या 2 षटकांमध्ये 10 धावा फलंदाजांनी जमवल्या होत्या मात्र या ओव्हरमध्ये खूपच इकॉनॉमिकल गोलंदाजी होते. पुल केलाय बॉल हवेत आहे डिपेड विकेटला. तिकडे देखील फिल्डर उपस्थित आहे. पुन्हा एकदा टिपला गेलाय सुरेख झेल. आणखी एक फलंदाज होतोय फेल. कॉमेंटेटर हुकसे गावचा पहाडी आवाज योगेश पाटील यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. षटकातील पहिला बॉल रितेश कडून वाईड आहे. खरं तर क्रिकेट महान अनिश्चिततेनं भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये कधी काय घडेल याचा नेम नाहीये परंतु सद्यस्थिती फार स्ट्रॉंग. जानू स्पोर्ट्स इताडे संघाची विजयाच्या उंबरठ्यावर आहे इताडे संघ परंतु अशाच प्रकारची गोलंदाजी होत राहिली तर सामन्याचं चित्र पालटायला जास्त वेळ लागणार नाहीये. सलगचा दुसरा वाईट बॉल. प्रेशर गोलंदाजावर तर नाहीये परंतु चुका होत आहेत. भरपूर धावांचा बॅकअप आहे गोलंदाजाकडे. 6 बॉल्स मध्ये आता 27 धावांची आवश्यकता. यावेळेला फार दुरून लॉफ्टेड फटका खेळलाय. ऑन द राईज बॉल हवेत आहे. फिल्डर प्रयत्नशील परंतु पोहोचू शकलेले नाहीत. मिडॉनला कुठलाही फिल्डर नव्हता. दुरून फिल्डर येत होते आणि दोन्ही खेळाडूंच्या पुढे बॉल पडलाय. याच दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय हरिश्चंद्र पाटील आवत गावचे समाजसेवक यांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत सन्माननीय रवी पाटील देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे न्यू आई एकविरा चषक 2024 मध्ये. स्लॉक करण्याचा प्रयत्न वरची कडा लागली. विकेट किपर डाऊन द बॉल परंतु या वेळेला कॅच ड्रॉप होते. दैवत कडून चूक घडलीये. झेल ड्रॉप झालाय. झेल सुटलाय परंतु सामना इताडे संघानं पकडलेला आहे असं वाटतंय. 4 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 25 धावा. चेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा अतिशय महत्वाचा नियम आहे. म्हणजेच काय तर फक्त औपचारिकता येथे गोलंदाजाला पूर्ण करायची आहे. लॉफ्ट करायचा होता हा बॉल. सरळ पायाचा वेध घेतोय परंतु कुठेतरी असं वाटतंय की एस्टन मिस करत होता. थोडंसं अपील झालं. अपील फेटाळतायत पंच. लेग बायच्या रूपात मिळते 1 धाव. संजय आणि अनिकेत ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. फॉर्मॅलिटीज आर लेफ्ट इन दिस गेम. यानंतर जय हनुमान चौदरपाडा विरुद्ध जय बजरंग सावध अशी मॅच आपल्या समोर असेल. टॉस झालेला आहे. सावध संघाने टॉस जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि या मॅच मध्ये जय बजरंग सावध संघाला 2 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे. हे दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे कारण नाणेफेकीकरिता जय बजरंग सावध संघाचे कॅप्टन उशिरा पोहोचले होते. त्यामुळेच यानंतर खेळणाऱ्या सर्व संघांनी देखील या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. लॉफ्टेड फटका बॉल चाललाय. वाईडिश डिपेड विकेट लागली. गॅप मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा येथे जरूर मिळतील परंतु भरपूर उशीर झालेला आहे. शेवटचा बॉल बाकी असेल.
शेवटचा बॉल खोदून काढलाय, मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, कुठलाही फिल्डर पोहोचू शकणार नाहीये चेंडू खाली. आणि याचबरोबर सामना फिनिश होतोय. मॅच अखेर जिंकली आहे जानू स्पोर्ट्स हिताडे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन जानू स्पोर्ट्स हिताडे. कॉंग्रॅच्युलेशन्स जगन शेठ पाटील या संघाचे पुरस्कर्ते. लगेच आपण वळणार आहोत मॅन ऑफ द मॅच खेळाडूकडे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू ज्यानं खऱ्या अर्थानं विजयाची मजबूत पायाभरणी केली, सलामीवीर जानू स्पोर्ट्स हिताडे संघाचा नवनाथ भोईर. 13 बॉल्स